तू शाळेलाच का जाणार नाहीस? काय झाले? कुठं आलाय ताप तुला? हा? जय महाराष्ट्र मित्रांनो, पर्याय शाळेला न जाण्याचं कारण ऐकून मी बसलो नाश्ता करायला बसल्यानंतर काय आमची आली आरवी काय तुला पण पाहिजे? कारण तिला पण शाळेला जायचं नव्हतं, कशाला? पण नाश्ता तुझा करायला उपवास माझ्यासंग आहे? बसायचं होतं म्हणून ती आपली मला लागली उपवास आहे का तुझा? लाडीगोडी लावायला. बरं राहू दे शाळेचं. कारखान्यात आल्यानंतर झाडलोट केली, देवपूजा केली, अगरबत्ती लावून हे आपले कस्टमर आलेलं ते 7x7ची 6 mm जाडची प्लेट घेऊन आलेली. त्यामध्ये त्यांना हे वाय कटिंग करून पाहिजे होतं. वाय कटिंग मला पण पहिल्यांदा काय कन्फ्यूज झालो मी पण. त्यांनी सांगितल्याप्रमाणे काय त्यांना पाहिजे म्हटलं आपण टाकलीत मापं आणि आपलं रेगवायला लागलो, आपलं आकृत्या काढायला लागलो त्याच्यावर. त्याच्यानंतर त्यांच्या संग तेच कन्फर्म करून त्याला पंचिंग करून घेतलं. नंतर माझ्या लक्षात आलं की त्यांनी मला सगळं विस्कडून सांगितलं की ते त्यांना कात्रं पाहिजे होती. कात्रं म्हणजे काय त्यांनी फ्रेम काय तर C चॅनलची जोडलेली होती. त्याला ते कात्रं असं लावणार होते ते एक्स्ट्रा सपोर्ट म्हणून. ते काय कटिंग लक्षात आल्यानंतर काय मग आपल्या हातातच बसलेलं काम त्याच्यामुळं आपण घेतलं पाटपाट मार्किंग करायलाही. मार्किंग करून झाल्यावर आपण आलो गॅस कटरवर. गॅस कटर कसा असं फ्लेम अशी एकसारखी लावली की नाही कटिंग एकदम सुपेर आणि परफेक्ट असं होते. त्याच्यामुळं ते आपल्या कटिंगला कोण आपला हात धरत नाही. गॅस कटर असा ॲडजस्ट करून घेऊन मी आपलं लागलो प्लेटा ह्या कटिंग करायला. प्लेटा पण काही जास्त नव्हत्या, सोडा 4च होत्या, कारण आपलं काम आहे म्हणलं आटपून टाकायला लगेच पडदेशी पाऊस नाही तोपर्यंत. कारण पाऊस पण मध्ये मध्ये झिरझिर येतो तुम्हाला माहीतच आहे, शॉवर पडल्यासारखं आपला पडत असते. हे बघा हे माझं कटिंगचं काम चालू झालं. शांत एकाग्रतेनं आपण हे कटिंग करत असते असं. झालं तर मग कटिंग झालेल्या फ्रेमा फायनल फिनिशिंग देण्यासाठी म्हणजेच ग्राइंडिंग करण्यासाठी घेतल्या या कारखान्यामध्ये लादीवर. आणि त्याला आपलं लागलो मी ग्राइंडिंग करायला, कारण त्या कस्टमरला फुल अँड फिनिश करून पाहिजे होतं काम. आणि आपलं काम म्हणजे कसं असं परफेक्ट आणि ॲक्युरेसी असतं कामाला. त्यात आपला पण हात धरत नाही, तुम्हाला माहीतच आहे आणि व्हिडिओमध्ये पण दिसतेच बघा तुम्ही. त्यानंतर आपल्याकडे वेल्डिंगसाठी एक कस्टमर आलेलं होतं. एक गिऱ्हाईक काय तर सुतगिरणीचं व्हील एक कसलं घेऊन आलेलं होतं आणि ह्याच्या पाकळ्या सगळ्या अशा क्रॅक केलेल्या होत्या. हे आपलं आहे लालभडक वेल्डिंग मशीन, त्यांना आपलं करंट वाढवून फुल त्यांना परफेक्टली असं वेल्डिंग पण मारून दिलं.
हे आपले मित्र अभिमिस्त्री गणे प्लगपासून पाना तयार करून या LMLचं स्क्रू सेटिंग करत होतं कार्बोरेटरचं. ते बघण्यासाठी आपण गेलो तिथं. बघतोय तर काय यानं टेक्नॉलॉजी आज तयार करून टाकलेली होती. प्लगपासून पाना तयार करून स्क्रू सेटिंग करत होतं. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.